MST-CET JEE प्रिपरेशन विथ अमोल सर चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपण डिफरन्शिएशन चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे। डिफरन्शिएशन मध्ये आपण एक्सरसाइज 1.1 चं बेसिक डिफरन्शिएशनचं आपण प्रीवियस लेक्चर्स मध्ये कंप्लीट केलेलं आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 1.1 स्टार्ट करणार आहे। एक्सरसाइज 1.1 चा फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करणार आहे। डिफरन्शिएशन हे चॅप्टर कॅल्क्युलस म्हणजे जो सीईटीच्या सिलेबस मध्ये जे 6 चॅप्टर्स आहेत तर त्या 6 चॅप्टरचं बेसिक चॅप्टर म्हणजे डिफरन्शिएशन आहे। आणि डिफरन्शिएशन चॅप्टर बऱ्याच मुलांना हार्ड वाटते, पण त्यांनी आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण मी तुमच्या सोबत आहे। टेन्शन घेऊ नका। आपण एकदम सिंपल लँग्वेज मध्ये एकदम तुम्हाला समजेल अशा लँग्वेज मध्ये आपण डिफरन्शिएशन स्टडी करू। चला फर्स्ट एक्झाम्पल आपण डिस्कस करू। फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन रीडिंग आहे differentiate the following with respect to x. Differentiate the following with respect to x. First example घेऊ। Example first, x cube minus twice x minus 1 to the power 5. आता डिफरन्शिएशन करत असताना ज्या फंक्शनचं डिफरन्शिएट करायचं त्याला पहिले नाव देऊन टाकायचं y। लेट करू, लेट y इज इक्वल टू x क्यूब माइनस ट्वाइस x माइनस 1 टू द पावर 5। डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ x क्यूब माइनस ट्वाइस x माइनस 1 टू द पावर 5। आता बघा कोणत्या रूल मध्ये बसते। रूल इकडे लिहितोय, f ऑफ x टू द पावर n असं जर असेल, फंक्शनचा पावर जर n असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण? n समोर फंक्शनचा पावर 1 ने कमी आणि मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह। मग चला याचा डिफरन्शिएशन कसं होईल? 5 समोर फंक्शनचा पावर 1 ने कमी म्हणजेच 4 होऊन जाईल इनटू या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब माइनस ट्वाइस x माइनस 1। आता नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, म्हणजेच 5 इन ब्रॅकेट x क्यूब माइनस 2x माइनस 1 टू द पावर 4। आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण। आता या पॉलिनॉमियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब माइनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्वाइस x माइनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1। बघा x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3 समोर x चा पावर 1 ने कमी म्हणजे 3x स्क्वेअर माइनस 2x चा डेरिव्हेटिव्ह। आता प्रीवियस लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे किंवा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा kx चा डेरिव्हेटिव्ह असतो k, मग इथे ट्वाइस x चा डेरिव्हेटिव्ह किती होईल? 2 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0। मग याला बघा 5 हा जो या ब्रॅकेट मध्ये फक्त 3x स्क्वेअर मायनस 2 राहिला ते इथे लिहून घेतो। 3x स्क्वेअर मायनस 2 इथे x क्यूब मायनस ट्वाइस x मायनस 1 टू द पावर 4 हे झालं dy बाय dx फायनल आन्सर। ठीक आहे, काही प्रॉब्लेम? स्क्रीनशॉट काढून घ्या। नेक्स्ट एग्जांपल डिस्कस करू। बघा सेकंड एग्जांपल डिस्कस करू। एग्जांपल नंबर 2 x टू द पावर 3 by 2 माइनस 3x टू द पावर 4 by 3 माइनस 5 ब्रॅकेट टू द पावर 5 by 2। आता कुठल्याही फंक्शनला डिफरन्शिएट करत असताना याला नाव देऊ आपण y।
लेट y इज इक्वल टू 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 to the power 5/2. सेम आता आपण प्रिव्हियस एक्झाम्पल जे केलं त्याच्यामध्ये जो रूल आपण यूज केला तोच रूल यूज होणार आहे. फंक्शनचा पॉवर n ची व्हॅल्यू आहे 5/2 आणि फंक्शन ही आहे. ठीक आहे, मग याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू पॉवर समोर 5/2 समोर घ्या. फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा. 2 into x to the power 3/2 minus 3 into x to the power 4/3 minus 5 to the power 5/2 minus 1. फंक्शनचा पॉवर 1 ने कमी केला आपण 5/2 minus 1 into f dash of x म्हणजे into derivative of 2x to the power 3/2 minus 3 into x to the power 4/3 minus 5. फक्त आता नेक्स्ट स्टेप मध्ये या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू. ही टर्म ऍज इट इज राहील 5/2 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5/2 minus 1. बघा कॅल्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम असतील तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 1 5 5 minus 2 5 2 into 1 2 मीन्स याचं कॅल्क्युलेशन बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 1 5 2 1 2 आणि खाली 2 1 2 म्हणजे 3/2 म्हणजे किती पॉवर होईल 3/2 पॉवर. ठीक आहे, इंटू आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सेम याचा डेरिव्हेटिव्ह मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x to the power 3/2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x to the power 4/3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. आता पहिले याचा डेरिव्हेटिव्ह काढू. 2 ऍज इट इज x to the power 3/2 चा डेरिव्हेटिव्ह 3/2 समोर x चा पॉवर 1 ने कमी 3/2 मायनस 1 मायनस 3 ऍज इट इज 4/3 समोर आणि x चा पॉवर 1 ने कमी x to the power 4/3 मायनस 1 आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. ठीक आहे, बघा नेक्स्ट स्टेप मध्ये 2 2 कॅन्सल 3 3 कॅन्सल. इथे राहील 5/2 into 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 to the power 3/2 into 3 into x to the power 3 into x to the power 3/2 minus 1. 3/2 minus 1 याला सॉल्व केला तर येईल 1/2 minus 4 into x to the power 4/3 minus 1. 4/3 minus 1 ला जर सॉल्व केलं 4/3 minus 1 क्रॉस मल्टिप्लाय करा 4 minus 3 upon 3 मीन्स त्याचा आन्सर येईल 1/3 म्हणजे याचा आन्सर येईल x to the power 1/3. बघा याला वेगळ्या लँग्वेज मध्ये जर लिहायचं असेल तर x to the power 1 ला तुम्ही √x लिहू शकता आणि x to the power 1/3 ला तुम्ही x चा क्यूब रूट लिहू शकता. ठीक आहे, तसं नाही लिहिलं तरी चालेल. हे फायनल आन्सर dy by dx is equal to बघा काय डाऊट काही येणारच नाही बघा. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलं आणि काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते अगेन मी तुम्हाला ते समजून सांगेल, रिपीट करेल अगेन. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल बघू आता. थर्ड एक्झाम्पल अंडर रूट ऑफ x² plus 4x minus 7 x² plus 4x minus 7 x² plus 4x minus 7. लेट करूया फंक्शनला. लेट y is equal to अंडर रूट ऑफ x² plus 4x minus 7.
बघा रूटवाला रूल असतो. रूटवाला रूल काय असतो, रूट मध्ये जर फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण त्याचा, बघा या साईडला एक्सप्लेन करतो. रूट ऑफ एफ ऑफ एक्स असेल, ठीक आहे, रूट ऑफ एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, तर 1/2 इंटू रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे सिंपल बघा हे एक पॅटर्नच आहे. समजा रूट मध्ये फंक्शन म्हणजे एक सिंपल म्हणजे समजण्यासाठी बरं का फक्त, रूट मध्ये समजा रूट मध्ये असेल फॉर एक्झाम्पल रूट मध्ये, ठीक आहे, रूट मध्ये जर असं असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू अंडर रूट ऑफ, ठीक आहे, इंटू याचा डॅश करून टाकायचा. ठीक आहे, जे असेल ते म्हणजे जे आता हे एक म्हणजे एक समजण्यासाठी आहे बरं फक्त. ठीक आहे, म्हणजे असं हे पॅटर्न आहे. रूट मध्ये जे असेल ते 1/2 इंटू रूट मधल्याचा डेरिव्हेटिव्ह. मग इथे पण काय करणार आपण, हे बघा याला डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 1/2 इंटू रूट एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स 1/2 रूट एफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 1/2 रूट एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. बस आता हे तर ऍज इट इज राहील. याला सॉल्व्ह करू म्हणजेच 1/2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर ट्वाइस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x 4, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx k, डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x 4 आणि मायनस 7 चा डेरिव्हेटिव्ह 0, त्याला नाही लिहिलं चालेल. ठीक आहे, बघा आता ट्वाइस एक्स प्लस 4 इथे न्यूमरेटर मध्ये लिहून टाकतो. 1 ने त्याला मल्टिप्लाय केलं तर ट्वाइस एक्स प्लस 4 इथे राहील ट्वाइस एक्स प्लस 4 अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा न्यूमरेटर मधून 2 कॉमन काढू शकतो आणि हा 2 आणि न्यूमरेटर मधला 2 कॅन्सल, म्हणजे ते होईल आपलं फायनल आन्सर. इथून जर मी 2 कॉमन काढला तर राहील x प्लस 2 अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7, 2 कॅन्सल. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, कोई प्रॉब्लम? चलो नेक्स्ट करते 4 नंबर की एग्जांपल. बघा टेन्शन घ्यायचं काम नाही, एकदम सिंपल आहे. टेन्शन जर येत असेल तर टेन्शन घेणं सोडून द्या, कारण आता मी तुमच्या सोबत आहे. टेन्शन घ्यायचं नाही. एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. चला याला आता डिफरन्शिएट करू. बघा लेट करू y इज इक्वल टू, ज्याला डिफरन्शिएट करायचं त्याला नाव देऊन टाकायचं y. लेट y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, सर आता रूट आलं कसं करायचं, घाबरायचं नाही. तोच पॅटर्न आहे आपला. रूट मध्ये फंक्शन असेल तर 1/2 इंटू रूट एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. आता हे एफ एक्स आहे आपलं. ठीक आहे, मग हे याला तोच पॅटर्न डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 1/, आता बघा रूट मध्ये जे फंक्शन असेल ते 2 इंटू अंडर रूट ऑफ, जे अंडर रूट मध्ये असेल तेच एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूटच्या आतमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. रूटच्या आतमध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1. चला आता या ऍज इट इज ठेवावं लागणार आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काढू फक्त आपण. ठीक आहे, चला मग नेक्स्ट स्टेप मध्ये 1/2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍडिशन रूल लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. बस आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू फक्त.
बघा 1/2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि मल्टिप्लाय मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढू. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 समावर एक्स चा पॉवर 1 ने कमी म्हणजे ट्वाइस एक्स प्लस आता इथे अगेन रूट वाला रूल लागेल. रूट मध्ये फंक्शन 1/2 इंटू रूट इंटू एफ डॅश ऑफ एक्स 1/2 इंटू रूट आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि मल्टिप्लाय मध्ये रूटच्या आतमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह रूटच्या आतमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 2 कॅन्सल. आता नेक्स्ट स्टेप मध्ये याला सिम्प्लिफाय करू. 1/2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ट्वाइस एक्स प्लस 1 इंटू एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 क्रॉस मल्टिप्लाय करा. नेक्स्ट स्टेप मध्ये आन्सर येऊन जाईल. 1/2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर ट्वाइस एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 याचं डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे. 1 न मल्टिप्लाय केलं तर एक्स आणि रूट डिनॉमिनेटर मध्ये 1 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. नेक्स्ट स्टेप मध्ये न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर मल्टिप्लाय म्हणजे ते होईल ट्वाइस एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि हे होऊन जाईल फायनल आन्सर. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या, प्रॉपर नोट्स लिहा. तुम्हाला बोर्डच्या पेपरसाठी पण हेल्प करेल आणि जे सीईटीचे एमएसटी सीईटी मध्ये जे पीवायक्यू आलेले आहेत त्याच्यामध्ये पण बोर्डच्या बुकची तुम्हाला खूप हेल्प होईल. पूर्णच्या पूर्ण तुम्ही बोर्डचं बुक पूर्ण सॉल्व्ह करा. मी तर पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करून देणारच आहे. चला आता आपण डिस्कस करू 5th नंबरचं एक्झाम्पल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. 5th नंबरचं एक्झाम्पल आपण डिस्कस करू. बघा 5th नंबरचं एक्झाम्पल डिस्कस करायच्या अगोदर एक छोटीशी कन्सेप्ट समजून सांगतो. nth रूटची कन्सेप्ट. nth रूटला कसं लिहायचं बघा. बघा असं असेल रूट एक्स. क्वेश्चन नंबर 5 डिस्कस करू. बघा क्वेश्चन नंबर 5 डायरेक्ट लिहितो y इज इक्वल टू 3/5 इंटू 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 टू दी पॉवर 5 आणि ते 3 म्हणजे क्यूब रूट दिलेलं आहे ऍक्च्युली. आता क्यूब रूटची कन्सेप्ट काय असते. सपोज रूट एक्स असेल तर त्याला एक्सचा पॉवर हाफ असं लिहू शकतो. म्हणजे इथे 2 लिहिलेलं असते 3. इथे त्याला एक्स क्यूब लिहू शकतो. इथे याचा क्यूब रूट आहे. मग याला कसं लिहिणार आहे तर 3/5 इंटू 1/1 या क्वांटिटीचं क्यूब रूट म्हणजे या क्वांटिटीचा पॉवर 1/3 जी रूटच्या आतमध्ये क्वांटिटी दिसते त्याचा पॉवर 1/3. कसं लिहिता येईल मग 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 टू दी पॉवर 5 आणि या होलचा पॉवर जो आहे तो असेल 1/3. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये 1/3 इंटू 5 करू 5/3. 3/5 इंटू 1/2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 इंटू 1/3 होईल 5/3. नेक्स्ट स्टेप मध्ये या क्वांटिटीला वरती घेऊन जाऊ. वरती घेऊन गेलं तर पॉवर होईल निगेटिव्ह. ठीक आहे. म्हणजे असं 1/a टू दी पॉवर m जर असेल त्याला a टू दी पॉवर -m लिहू शकतो. म्हणजे y इज इक्वल टू 3/5 इंटू याला वरती घेऊन जा 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 टू दी पॉवर -5/3. आता याला डिफरन्शिएट करू.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पॉवर रूल ला गेलात हा. पॉवर रूल, फंक्शनचा पॉवर जर n असेल तर n ला समोर घ्या, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा आणि मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. ठीक आहे, बघा डिफरन्शिएट करू तर y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 3/5 याला समोर घ्या म्हणजे -5/3. फंक्शनचा पॉवर 1 ने कमी 2x² -7x -5 पॉवर 1 ने कमी म्हणजे -5/3 -1 इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह इंटू मध्ये 2x² -7x -5. चला नेक्स्ट स्टेप मध्ये बघा 5 5 कॅन्सल 3 3 कॅन्सल इथे राहिलं -1. आता इकडे 2x² -7x -5 टू दी पॉवर -5/3 -1 त्याला क्रॉस मल्टिप्लाय करा -5 -3/3 म्हणजे होईल -8/3. याचा डेरिव्हेटिव्ह आता ट्वाइस x² चा डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट x² चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x म्हणजे होईल 4x -7. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा -1 4x -7 ला इथे लिहितो आणि याला घेतो परत डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये घेतलं तर ट्वाइस x² -7x -5 टू दी पॉवर 8/3. नेक्स्ट स्टेप मध्ये मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय करा -4x +7 अपॉन 2x² -7x -5 टू दी पॉवर 8/3. हे झालं dy बाय dx. चलो नेक्स्ट 6 नंबरचा एक्झाम्पल डिस्कस करू. स्क्रीनशॉट काढून घ्या. चला लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर फर्स्टचा. एक्झाम्पल नंबर 6. चला एक्झाम्पल नंबर 6. y is equal to under root of 3x minus 5 minus 1 upon under root of 3x minus 5 to the power 5. चला पहिले तर पॉवर रूल लागेल. फंक्शनचा पॉवर n समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह याला करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू 5 समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी अंडर रूट मध्ये 3x - 5 फंक्शनचा पॉवर 1 ने कमी म्हणजे 4 आणि मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ 3x - 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x - 5. आता बघा नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त रूटला 1/2 लिहिणार आहे बस. ठीक आहे 5 इंटू अंडर रूट ऑफ 3x - 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x - 5 टू दी पॉवर 4 इंटू आता याचा डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह नाही काढायचा फक्त याला रूटच्या फॉर्म मध्ये जो आहे त्याला 1/2 च्या फॉर्म याच्यामध्ये लिहू 3x - 5 चा पॉवर 1/2 आणि इथे पण 1 अपॉन 3x - 5 चा पॉवर 1/2. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू याला वरती घेऊन येऊ. वरती जर घेतलं याला तर काय होईल -1/2 पॉवर होऊन जाईल. या 1/2 ला जर न्यूमरेटर मध्ये नेला आपण पॉवर जो 1/2 आहे 1/2 ला न्यूमरेटर मध्ये घेतलं तर मायनस मध्ये होऊन जाईल. ठीक आहे 5 इंटू अंडर रूट मध्ये 3x - 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट मध्ये 3x - 5 इंटू डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट स्टेप मध्ये काढणार आहे आपण. आता याला कसं लिहून घेणार 3x - 5 टू दी पॉवर 1/2 आणि मायनस 3x - 5 टू दी पॉवर -1/2. ठीक आहे आणि आता त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करू. ठीक आहे बघा आता dy बाय dx इज इक्वल टू 5 इंटू अंडर रूट मध्ये 3x - 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट मध्ये 3x - 5 टू दी पॉवर 4. आता इथे 1/2 समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी 1/2 - 1 इंटू 3x - 5 चा डेरिव्हेटिव्ह 3x - 5 चा डेरिव्हेटिव्ह 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे इथे 1/2 - 1. आता मायनस तेच -1/2 समोर
फंक्शनचा पावर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. ठीक आहे. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, dy बाय dx इज इक्वल टू 5 इंटू अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट मध्ये 3x मायनस 5 टू दी पॉवर 4. आणि याला सिम्प्लिफाय जर केलं आपण तर हे 1/2 इंटू 3 आणि इथं मायनस मायनस प्लस आणि हा 3 म्हणजे 3/2 तुम्ही कॉमन घेऊ शकता. ठीक आहे. 3/2 इथं आपण कॉमन घेऊन टाकू. 3/2 कॉमन, मग इथे काय राहील 3x मायनस 5 टू दी पॉवर 1/2 मायनस 1 म्हणजे इथे होईल मायनस 1/2. आता हे मायनस मायनस प्लस झालं म्हणजे फक्त इथे प्लस राहील आणि इकडे राहील 3x मायनस 5 मायनस 1/2 मायनस 1 म्हणजे मायनस 3/2. आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा 3/2 इंटू 5 याला लिहून टाका 15/2. इथे राहील अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू दी पॉवर 4. मी याला लिहून टाका डिनॉमिनेटर मध्ये 1 अपॉन 3x मायनस 5 टू दी पॉवर 1/2 प्लस 1 अपॉन 3x मायनस 5 टू दी पॉवर 3/2. आता इथे डिनॉमिनेटर सेम करू. याचा पॉवर किती आहे 3/2, याचा किती आहे 1/2. म्हणजे याला 3x मायनस 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथे पण पॉवर काय होऊन जाईल 3/2 होऊन जाईल. मग नेक्स्ट स्टेप मध्ये बघा 15/2 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू दी पॉवर 4 आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो 3x मायनस 5 ने. मग इथे जर मी 3x मायनस 5 ने मल्टिप्लाय केलं तिथे होईल 3x मायनस 5 चा पॉवर 3/2 आणि इथे ऑलरेडी 1 अपॉन 3x मायनस 5 चा पॉवर 3/2 आहे. मग डिनॉमिनेटर सेम आहे. ही टर्म ॲज इट इज 15/2 अंडर रूट मध्ये 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट मध्ये 3x मायनस 5 टू दी पॉवर 4. आता या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे 3x मायनस 5 चा पॉवर हाफ नाही सॉरी 3/2. मग इथे 3x मायनस 5 प्लस 1 म्हणजे 3x मायनस 4 आणि हे होऊन जाईल तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. कोई प्रॉब्लेम? लेक्चर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून बरेच मुलांना डिफरन्शिएशन टफ जाते. ज्या मुलांना डिफरन्शिएशन टफ जाते आपण ओल्ड लँग्वेज मध्ये एकदम सिंपल लँग्वेज मध्ये समजेल या लँग्वेज मध्ये आपण घेत आहे. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.